मंडळी, आजही आपण एक महत्वाचा अंक घेतोय, तो म्हणजे अंक 13. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं आणि आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण असा नंबर घेणार आहोत ज्या नंबरची बऱ्याचशा लोकांना भीती वाटते. तो नंबर आहे 13. खरं 13 म्हणजे 13, हिंदीत म्हटलं तर 13 असा आहे. पण ह्या नंबरला फार दिवसांच्या पासून, फार वर्षांच्या पासून या नंबरला लोक घाबरतात आणि हा नंबर घ्यायला टाळतात. म्हणजे काही ठिकाणी असं दिसतं आपल्याला की जिथे काही सेक्टर्स आहेत तिथे 13 नंबरचा सेक्टरच नाहीये, किंवा हॉस्पिटलमध्ये 13 नंबरचा बेडच नाहीये, किंवा हॉटेलमध्ये रूम असेल तर ती 12 नंतर 12A करतात आणि मग 14 करतात, 13 ठेवत नाहीत. किंवा मजला सुद्धा काही वेळेला कन्स्ट्रक्शनच्या मध्ये 13वा मजला असतो. तर आज आपण 13 या अंकाभोवतीचं जे गूढ आहे ते थोडस क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंकशास्त्रामध्ये 13 हा अंक कसा मानतात, त्याला क्लॅरिटी काय आपण देऊ शकतो का, हे सगळं आपण बघणार आहोत. याच्यात मात्र महत्वाची एक गोष्ट आहे, 13 हा कार्मिक नंबर, कार्मिक अंक आहे. पण आज आपण त्या कार्मिकतेवरती चर्चा करणार नाही, कारण बाकीचे पण जे असलेले कार्मिक नंबर्स आहेत ना, त्या सर्वांचीच आपण नंतर एकदम चर्चा करू. आज आपण 13 ह्याला कार्मिक नंबर न समजता इतर दुसऱ्या ह्यानी आपल्याला याच्यावरती काही प्रकाश टाकता येतोय का ते बघणार आहोत. पाश्चात्य देशांच्या मध्ये 13 याला जास्त घाबरलं जातं, एस्पेशली फ्रायडे द 13th याला जास्त घाबरलं जातं. त्याच्यावरती आपण चर्चा नाही होत करणार, कारण काही सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. पण आपल्याकडे मात्र आपण 13ला काय मानतो, किंवा यातल्या प्रत्येक अंकाला आपण काय काय, म्हणजे कुठचे ग्रह त्याच्यावरती आपलं प्रभुत्व दाखवतात आणि त्याची मिळून काय बेरीज होते, याच्याकडे आता आपण येणार आहोत. 13 हा अंक असा आहे, हा एक तर डबल डिजिट अंक आहे, म्हणजे दुहेरी अंक. पण त्याची जर का आपण बेरीज केली तर तो 4 होतो. आता याच्यात आपण आतापर्यंत जे आपल्या व्हिडिओज मध्ये आपण जी चर्चा केली आहे त्याच्यात 1 हा अंक सूर्याचा आहे, रवी, आणि 3 हा अंक गुरुचा आहे, आणि या दोन्हीची बेरीज करून जो 4 येतो तो राहू भारतात, आणि ग्लोबल न्यूमरॉलॉजी मध्ये याला हर्षल म्हणतात. तर आता मंडळी खरंच सांगा बरं, 1 हा रवीचा अंक अतिशय स्ट्रॉंग अंक आहे. याच्यानंतर 3 हा गुरुचा, हाही अतिशय स्ट्रॉंग अंक आहे, आणि त्यांची बेरीज करून जो 4 येतोय अंक तो सुद्धा अतिशय बुद्धिमान, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा असलेला, असेही 3 अंक आहे. तर ह्याच्यामध्ये काय बरं वाईट असणार आहे. आता आपण 1चे काही महत्वाचेच 4-5 गुणधर्म बघणार. 1 म्हणजे काय आहे, रवी. तो काय देतो, आयुष्य. तो कुणाला आयुष्य देतोय, संपूर्ण जगाला आयुष्य द्यायचं काम त्याचं आहे. कारण का, जीवन देणारा आहे तो. त्याच्यानंतर प्रकाश देणारा आहे. 1 अंक ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तीला रेकग्निशन चांगली मिळते, किंवा लोकांच्या मध्ये त्यांना लोक चांगल्या अर्थाने ओळखणं हे त्या मंडळींच्याकडे असतं. त्याच्यानंतर ऊर्जा देणारा अंक आहे. आणि 3 जर आपण बघितलं तो गुरु आहे. गुरु म्हणजे नशीब. गुरु म्हणजे तुम्ही कुठलं काम करणार आहात, जे काम तुम्ही करणार आहात त्या कामासाठीचा दिलेला फोकस, किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्या कामात पुढे जावत, हे दिलेला आपल्याला एक दिशा दर्शक, तुम्ही काम कसं करावं याच्यात दिलेला तो अंक आहे. त्याच्यानंतर स्पिरिच्युअलिटी ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये अध्यात्म आहे, असा हा 3 अंक आहे, आणि असा हा 1 अंक आहे. मंडळी, अंकशास्त्रामध्ये आपण 13 या अंकाला अशुभ मानत नाही. आता
याच्या बेरजेनी 4 बनतो. 4ची जर का आपण स्वभाव वैशिष्ट्य बघितली ना, 4 या अंकाची ताकद काय आहे मंडळी? समाजातच राहून पण समाजाच्या पेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्याची कपॅसिटी ह्या अंकाची आहे. जे सगळ्यांनी फॉलो केलेला रस्ता आहे ना, त्या रस्त्याने ही मंडळी जात नाही. ही मंडळी 4 वाली ही वेगळा स्वतःचा रस्ता तयार करतात आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती स्वतःच्या कर्तृत्वावर तयार करतात आणि अनेकदा त्यांना फॉलो करणारी मंडळी असतात. त्यामुळे 1 आणि 3 याच्यातून जो निघालेला 4 आहे त्याची ताकद तर आपण पाहिली. पण आता प्रश्न असा असेल की याला लोक का वाईट मानत असतील? याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा येतो. 1 हा अंक अतिशय स्ट्रॉंग आहे, 3 हा पण अतिशय स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारा 4 पण अतिशय स्ट्रॉंग आहे. हे सगळे स्ट्रॉंग अंक पेलता आले पाहिजेत. हे ज्याला पेलता येतात ना ती व्यक्ती यशस्वी होते आणि ज्यांना पेलता येत नाहीत असंही शक्य आहे ना की तुम्हाला ती ताकद आहे, ती ऊर्जा आहे, ती तुम्हाला तुमच्या पद्धतीने ती सहन करता आली नाही. खरं तर एक गोष्ट अशी आहे, 13 हा अंक जेव्हा तुमच्याकडे कुठेही येतोय त्याचा अर्थ काहीतरी वेगळं तुम्हाला करायचंय, तुम्हाला जगराटीप्रमाणे करायचंय अशातला भाग नाहीये. परंतु याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे अशी, याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे, म्हणजे अध्यात्म आहे याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं फोकसने काम करणं आहे. मग ते नोकरीत असो, व्यवसायात असो, किंवा एखादी व्यक्ती काहीतरी उत्तम लेखक असू शकते आणि काय असू शकते, त्याच्यात पण एक वेगळे पण आहे. त्याच्या सगळ्या ठिकाणी त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक दिसतीये. हे सगळं तिथे दिसतंय आपल्याला. आणि हे पण जेव्हा एखाद वेळेस 13 हा अंक आलेला आहे ना, कुठेही तुमच्या इथे येऊ दे, तुम्हाला दिसतोय की हा अंक आपल्याकडे येतोय, त्याचा अर्थ असा आहे तुम्ही काहीतरी समाजासाठी करण्याची गरज आहे किंवा तुम्ही काहीतरी वेगळे करण्याची गरज आहे. तुम्ही जे घिसपिट आपण म्हणतो ना तशा याच्यातलं काही करण्याची अपेक्षा तुमच्याकडून नाहीये, कारण तुमची ती कपॅसिटी आहे म्हणूनच 13 हा अंक तुमच्याकडे येतोय. पण जेव्हा हा पेलला जात नाही, काय आहे, तुम्हाला जेव्हा 13 तुमच्याकडे आलेला आहे ना तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एक ठराविक डिसिप्लिन, शिस्त ही अंगी बाणवून घ्यायला हवी आहे. तसही रवी तुमच्या इथे येतो किंवा गुरु तुमच्या इथे येते तेव्हा तुम्ही ठराविक पद्धतीनेच वागणं अपेक्षित आहे अहो. जे लोकांच्या समोर तुम्ही आदर्श म्हणून ठेवू शकाल, म्हणून तुम्हाला शिस्त अंगी बाणवण्याची गरज आहे. हे जर तुम्ही करायला लागलात ना तर तुम्हाला हा अंक पेलणं सहज शक्य आहे. आता आणखीन एक महत्वाच्या विषयात आपण थोडासा चंचू प्रवेश करणार आहोत आणि बाहेर येणार. काय आहे, टॅरो आणि अंकशास्त्र हे अतिशय दोन्ही जवळचे विषय. ज्या वेळेला 13 नंबरचं कार्ड तुम्ही टॅरो मध्येच बघाल तर त्या कार्डचं नाव आहे डेथ. आणि हे बघितलं की त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर हाडाचा सापळा. म्हणून माणसाला काय वाटतं, ज्या वेळेला हे कार्ड जर आलं आपल्याला तर त्यांना असं वाटायचं 13 नंबर आलाय बघा, 13 नंबर वाईट आहे आणि त्याच्यावर आलेलं आहे डेथ, म्हणजे आपला मृत्यू होणार का काय. पण त्याचा अर्थ असा घ्यायचा नसतो. आता इथे आपल्याला डेथ या कार्डाचा अर्थ हे बघा, नेहमी टॅरो कार्ड जी आहेत ना ती जेव्हा आपण रीड करतो त्यावेळेला ती कार्ड्स ही निगेटिव्हिटीतून पॉझिटिव्हिटीकडे आपल्याला नेत आहेत अशी रीड करायची असतात. आपल्याला हे कार्ड काय सांगतंय, डेथ म्हणजे मृत्यू नाही धरायचा, परिवर्तन हा आपण त्याच्यामध्ये अर्थ घेणार असतो. म्हणजे काय, एक गोष्ट संपली आणि नवीन सुरू होणार. काय काय असू शकतं, एखादं नातं संपतंय किंवा एखादा तुमचा व्यवसाय संपतोय. पण जिथे नातं संपतंय तिथे पुढे हे आहे की एखादं नवीन नातं येऊ शकतं. एखादा व्यवसाय संपतोय, एखादा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता किंवा तुमच्या पर्सनॅलिटीतला, तुमच्या व्यक्तिमत्वातला सुद्धा एखादा भाग असा आहे की जो भाग आता तुमच्या व्यक्तिमत्वातला हा संपला. कदाचित असंही असू शकतं ना की राग आपला संपला,
पॉझिटिव्ह विचार का करू नये? आणि मग त्याच्यानंतर मंडळी, सुख किंवा दुःख, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, कधीही एकटं येत नसतं. ते जेव्हा येतं ना, त्याच्यावर कायम दुसऱ्याला घेऊन आलेलं असतं. त्यामुळे एक ही गोष्ट संपली, तुमच्या ह्याच्यातला राग संपला, हा, ही तुम्हाला डेथनी दिलेली एक इंडिकेशन आहे, पण ती पॉझिटिव्ह आहे. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, तुमच्या आयुष्यातला गृहस्थाश्रमीचा ते पर्व संपणं आणि आता नवीन कुठचं सुरू होणार आहे, वानप्रस्थाश्रम, याच्यासाठी सुद्धा डेथ कार्ड येऊ शकतं 13 नंबर. मग सांगा बरं, आता हा 13 अंक पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? अजून एक 13 अंकाच्या बाबतीतली महत्वाची असलेली गोष्ट आहे, हे ज्यांच्याकडे आहे ना 13 अंक, ती मंडळी इतरांच्या प्रॉब्लेम्सवरती किंवा इतरांच्या अडचणींवरती चांगल्या प्रकारे मार्ग काढून देऊ शकतात. हे जर का असेल तर, कारण काय आहे, एक त्यांची विचार करण्याची वेगळी पद्धत, किंवा आपण जो विचार नाही करू शकते असं काहीतरी वेगळं विश्व त्यांनी पाहिलंय, किंवा एक वेगळी आध्यात्मिक ताकद त्यांच्याकडे आहे, किंवा एखादा वेगळा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे जो आपल्याकडे नाहीये. त्याप्रमाणे ते विचार करून दुसऱ्याच्या प्रॉब्लेम्सवरती त्यांना सल्ला चांगला उत्तम देऊ शकतात. हा एक खूप मोठा भाग आहे. आणि असंही बघण्यात आलेलं आहे की ह्या लोकांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची आध्यात्मिक ताकद सुद्धा आहे, किंवा साधारण त्यांना संघर्ष जर काही करावा लागत असेल तर साधारण 40च्या नंतर मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारचं स्थैर्य येतं, आणि जिथे ते इतरांना दिपवून टाकू शकतील अशी पण कामं करतात. महत्वाची मात्र गोष्ट अशी आहे बरं का, की यांच्यासाठी एक गोष्ट सांगितली जाते, एकतर त्यांच्याकडून थोडी शिवाची उपासना व्हावी आणि त्यांनी कुठल्याही गोष्टीची अतिचिकित्सा करू नये. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत अतिचिकित्सा करतो ना, तेव्हा शक्यता अशी असते की आपल्या हाताला फार काही लागत नाही. ह्या 2 गोष्टी त्यांनी जर सांभाळल्या ना, तर हा नंबर चांगलाच आहे. आता 13 तारखेला जन्माला आलेली काही मंडळी आपण बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की 13 हा अंक सुद्धा किती चांगला ठरू शकतो. सुरुवात करूया आपण. 13 ऑगस्ट, प्र. के. अत्रे, अष्टपैलू व्यक्तिमत्व. प्र. के. अत्र्यांच्या विषयी आपल्याला जास्त काही बोलण्याची गरज आहे नाही. त्याच्यानंतर 13 जानेवारी सरोजिनी नायडू, पहिल्या महिला राज्यपाल. त्याच्यानंतर 13 मे श्री श्री रविशंकरजी. त्यांनाही आपल्याला ओळख सांगायची आवश्यकता नाही, तरी पण सांगते, आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या फाउंडेशनचे संस्थापक. त्याच्या पुढे 13 मार्च अतुल चोरडिया, पंचशील रिअल्टीज. पुण्यामधल्या लोकांना तर ही कल्पना आहेच की बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव, त्यांनी स्वतःच्या कष्टाने ते पुढे आलेले आहेत. त्यामुळे 13 मार्च. पुढे 13 जुलै अमेरिकेतला आयकॉनिक ऍक्टर हॅरिसन फोर्ड. त्याच्यानंतर 13 ऑगस्ट श्रीदेवी, आपली लाडकी बॉलिवूड मधली अभिनेत्री, जिनी खूप वेगवेगळ्या लहानपणापासून वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आणि आजही ती जरी इथे नसली तरी सुद्धा सगळ्या रसिकांच्या मनामध्ये आज ती जिवंत आहे. त्याच्यानंतर 13 जानेवारी राकेश शर्मा, अंतराळात जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर. त्याशिवाय 13 जानेवारी पंडित शिवकुमार शर्मा. मंडळी, यादी खूप मोठी आहे, पण मंडळी याच्या पुढे जर तुम्हाला 13 हा अंक आला तर त्याच्याकडे जरूर वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहायचा प्रयत्न कराल ना. आज आपण इथेच थांबू, पण आपलं जे युट्यूब चॅनल आहे अंजली टी वाचन, याच्यावरती तुम्ही प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींना या विषयाची आवड असेल तर त्यांना शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स पाठवा. धन्यवाद.